नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. 3 मार्च या रोजी होणाऱ्या ग्रस्तोदित चंद्रग्रहणाविषयी आपण माहिती घेणार आहोत. ग्रहणाचा स्पर्श दुपारी 3:20 नंतर आहे आणि मोक्ष संध्याकाळी 6:48 आहे. मग या कालावधीमध्ये विशेष करून सकाळपासून ग्रहणाचा कालावधी चालू होत आहे. मग या कालावधीमध्ये सर्वांनी सर्वसमावेशक प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे, तर त्या प्रत्येक व्यक्तीने स्नान, जप, श्राद्ध कर्म करायला हरकत नाही. आणि लहान मुलं असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील आणि विशेष गर्भवती स्त्रिया ज्यांनी काय पथ्य पाळायचे, तर सकाळी 11च्या आत आपण जेवण सर्व उरकायचे, सर्व कार्य उरकायची आणि 11 नंतर ते संध्याकाळी 6:48 नामस्मरण करायचे. आपल्याकडे ज्या काही धार्मिक ग्रंथ असतील, पोथीपुराण असेल, ती मनापासून वाचन या ठिकाणी करायचं आहे. या कालावधीमध्ये सकाळी 11 पासून 6:48 बाकीचं कार्य आपण करायचं नाहीये, झोपायचं नाहीये. त्या कालावधीत जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं आपण या ठिकाणी करायचं आहे. हे केल्यामुळं काय होणार आहे, जे आपली संतती आहे ती अतिशय उत्तम होण्यास भगवंत आपल्यास मदत करेल. हा काळ जो आहे तो नकारात्मक ऊर्जेचा सांगितलेला आहे. मग या कालावधीमध्ये नकारात्मकता कमी व्हावी, चांगले विचार आपल्यातही यावेत आणि आपल्या अपत्याला प्राप्त व्हावेत. या काळामध्ये जर धार्मिक आपण ग्रंथ वाचन केले तर जे होणारं संतती, जो अपत्य आहे ते अतिशय हुशार होण्यास मदत होते. आपण सर्वांनी त्या काळामध्ये आपल्या पितरांचं स्मरण करा. या कालावधीमध्ये स्नान, जप करण्यास हरकत नाही. आपल्याजवळ काही नदी असेल, गंगा, यमुना अशा ठिकाणी प्रवासामध्ये जर असाल तर अशा ठिकाणी स्नान संध्या करा आणि भगवंतांना प्रार्थना करा की आमच्यातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा आम्हाला चांगली प्राप्त होते. हे सर्व उपाय आपण मनापासून केल्यास आपल्या मनातील हेतू संपन्न होईल आणि जे काही ग्रहणाचे नकारात्मकता आपल्याला प्राप्त होणार आहे ती कमी होऊन सकारात्मकता प्राप्त होण्यास मदत होईल. हे सर्व उपाय आपण या ठिकाणी सर्वांनी करायचे. विशेष गर्भवती स्त्रियांनी विशेष करा. धन्यवाद.